नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण हिवाळ्यातले काही दिवस सोडले तर वर्षभर भरपूर अशी फुले देणाऱ्या या अबोलीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। कुंडीमध्ये लावलेले आपल्या अबोलीच्या झाडाची चांगली वाढ होऊन त्याच्यावरती भरपूर अशी फुले येण्यासाठी या झाडाला फक्त खते देऊन चालत नाही, तर या झाडाला सूर्यप्रकाश, पाणी, त्याचबरोबर कुंडीमध्ये लावताना कुंडीची योग्य आकाराची निवड करणे, त्याचबरोबर लावताना माती चांगल्या प्रतीची तयार करणे देखील हे आवश्यक असते। तर या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। अबोलीची रोपे ही बीपासून तसेच कटिंगपासून देखील ही तयार केली जातात। बीपासून तयार केलेल्या रोपांच्या तुलनेत कटिंगपासून तयार केलेल्या रोपांना फुले ही लवकर लागतात आणि तयार केलेली जी रोपे आहे ती कुंडीमध्ये लावताना कुंडी ही 10 ते 12 इंच एवढ्या आकाराची तरी सुरुवातीला घेणे हे आवश्यक असते। आणि रोपे लावताना देखील माती चांगल्या प्रतीची भुसभुशीत तयार करावी, म्हणजे आपले रोप हे चांगले वाढते। तर त्यासाठी 40% साधी माती, 40% मुरमाड माती आणि 20% कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत, त्यामध्ये तुम्ही शेणखत, गांडूळ खत किंवा कंपोस्ट खताचा देखील हा वापर करू शकता। अशा प्रकारे माती तयार करून त्याच्यामध्ये जर तुम्ही अबोलीचे रोप लावले तर त्या रोपाची वाढ ही चांगली होते आणि पुढे जाऊन त्याच्यावरती भरपूर अशी फुले लागत असतात। अबोलीची रोपे ही कुंडीमध्ये लावल्यानंतर त्याची मुळे ही रुजल्यानंतर दर 15 ते 20 दिवसातून एकदा कोणतेही एखादे नायट्रोजनयुक्त खत देणे हे आवश्यक असते। आज आपण अबोलीच्या झाडाची चांगली वाढ होऊन त्याच्यावरती अगदी भरपूर अशी गुच्छामध्ये फुले येण्यासाठी ज्या 2 प्रकारच्या खतांचा वापर करणार आहोत, त्यातील हे जे पहिले खत आहे ते म्हणजे हे शेणखत आहे। शेणखत हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त असे आहे, मात्र जेव्हा तुम्ही शेणखताचा झाडांसाठी वापर करता तेव्हा मात्र ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे, म्हणजे झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होतो। शेणखताच्या वापरामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होतेच, पण झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येण्यासाठी, तयार झालेल्या फांद्या सुदृढ मजबूत होण्यासाठी शेणखत हे अतिशय उपयुक्त असे आहे। आपल्या झाडावरती जेवढ्या जास्ती फांद्या असतात आणि तयार झालेल्या फांद्या जेवढ्या मजबूत असतात तेवढ्याच त्या फांदीवरती फुले देखील जास्त प्रमाणामध्ये ही लागत राहतात। अबोलीच्या झाडाला खत देण्याबरोबरच याला इतर फुलांच्या झाडाप्रमाणे भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक असते, तरच झाडावरती भरपूर फुले लागतील। तर त्यासाठी कुंडीमध्ये जेव्हा आपण अबोलीचे रोप लावतो तेव्हा ती कुंडी अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर, म्हणजे कमीत कमी 4 ते 5 तास एवढे तरी भरपूर ऊन मिळणे हे आवश्यक आहे, म्हणजे आपले झाड हे चांगले वाढेल। त्याचबरोबर अबोलीच्या झाडाला हे पाणी देखील योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक आहे, म्हणजेच कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहणे आवश्यक आहे। तर त्यासाठी झाडाला पाणी देताना कुंडीतील माती ही वरच्या बाजूची थोडी कोरडी, म्हणजे 1 ते 1.5 इंच एवढी कोरडी झाल्यानंतर झाडाला हे पाणी द्यावे आणि पाणी देताना देखील हे अगदी झाडाच्या शेवटच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचेल इतपत भरपूर पाणी मिळणे हे आवश्यक आहे। आता उन्हाळ्यामध्ये पाणी देताना मात्र ते सकाळी 10च्या आत किंवा संध्याकाळी 5 नंतर द्यावे, कारण दुपारच्या वेळी कुंडीतील माती ही तापलेली, गरम झालेली असते आणि अशामध्ये जर तुम्ही पाणी दिले तर हे जे पाणी आहे ते गरम होऊन आपल्या या झाडांच्या मुळांना नुकसान होण्याची शक्यता असते। त्याचबरोबर कुंडीतील माती ही अधूनमधून, म्हणजेच कमीत कमी 15 ते 20 दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी, म्हणजे कुंडीतील माती ही भुसभुशीत राहते। मातीमध्ये ऑक्सिजन व्यवस्थित खेळता राहिल्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतात, झाडांच्या मुळांची देखील चांगली वाढ होत असते। आता आपण झाडाला भरपूर फुले येण्यासाठी ज्या खताचा वापर करणार आहोत ते म्हणजे हे राख आहे। झाडावरती भरपूर अशा कळ्या, फुले लागण्यासाठी ज्या घटकांची, पोषक तत्वांची, म्हणजे जे पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते राखेमध्ये जास्त प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे याचा वापर जर तुम्ही फुलांच्या झाडांना खत म्हणून केला तर खूप चांगला असा हा फायदा होतो। राख ही खत म्हणून जसे काम करते तसेच याचा वापर कीटकनाशक म्हणून देखील केला जातो। झाडावरती कसल्याही प्रकारची जर कीड असेल तर तुम्ही 1 लिटर पाण्यामध्ये अर्धा चमचा राख मिक्स करून त्या पाण्याचा फवारा केला तर झाडावरची कीड ही निघून जाण्यासाठी ही मदत होईल। मात्र या राखेचा वापर हा प्रमाणशीर करायचा आहे।
आपण जी शेणखत आणि जी राख घेतलेली आहे ती एका झाडासाठी 1 ते 1.5 मुठी हे शेणखत आणि फक्त 1 चमचा एवढाच या राखेचा हा वापर करायचा आहे, जास्ती वापर हा करायचा नाही। अशा प्रकारे शेणखत आणि जी राख आहे ती मातीमध्येही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि वरून झाडाला भरपूर असे हे पाणी द्यायचे आहे, म्हणजे याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतील आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला फायदा होईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।